करण्याची इच्छा होत नाही, मात्र एनर्जीची गरज सर्वांना असते. त्यासाठी गहूच्या पिठाचे चुरमा लाडू. मग त्यासाठी 3 वाटी गहूचे पीठ, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी साजूक तूप टाकून मिक्स करून घेतलेले आहे. आता यातच थोडं थोडं थंड पाणी टाकत चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडकसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता या पिठाच्या बारीक बारीक लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी सुरीच्या मदतीने मी या पद्धतीने लाट्या बनवल्या आणि या लाट्यांना फक्त चपट करून घेतलेलं आहे. या लाट्या तळण्यासाठी पसरट भांड्यामध्ये साजूक तूप गरम करायचं. तूप हलकसं गरम झालं की यामध्ये सर्व लाट्या टाकायच्या आणि लो फ्लेम वरती चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत या लाट्या तळून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने सर्व लाट्या तळून घेतल्या. याच तुपामध्ये बदाम आणि काजू सुद्धा तळून घेतलेले आहेत. तळून घेतलेले सर्व सामान थंड करून घेतले. काजू आणि बदाम खलबत्त्यामध्ये कुटून यांचे जाड तुकडे तयार करून घेतले. पिठाच्या लाट्या सुरुवातीला मुसळने फोडून घेतल्या, नंतर मिक्सर मध्ये फिरवून यांचा बारीक चुरमा तयार करून घेतला. आता या चुरमामध्ये कुटून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकले. थोडेसे मनुके, चमचाभर खसखस आणि 1 चमचाभर फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकून मिक्स करून घेतलं. पुन्हा त्याच पॅन मध्ये 1 पळीभर तूप गरम करून त्यामध्ये बारीक कापलेला गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं. गूळ मेल्ट झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही गुळाची चासणी चुरमामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं. थोडंसं थंड झालं की हाताने मिक्स करून याचे लाडू बांधून घ्यायचे. 5 मिनिटांमध्ये सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक चुरमा लाडू तयार आहे. डिटेल मध्ये फुल